कारण माझ्यावर काही त्यांनी कारवाई नाही की माझ्यावर कारवाई सभापतींनी केलेली आहे, त्यामुळे व्यक्तिगत त्यांच्यावर बोलणार नाही. जर बघितलं तर ते बोलत आहे की जसा प्रकारच्या काल माफी मागायला लागला त्यांचे मोठे नेत्याला आणि सभागृहात त्यांनी माफी मागितली आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगा? हा संस्कृतीचा शिकवणुकीचा वंशवान आलेला त्याचा परिणाम आहे. आता यांना संस्कृतीच नाही, यांना शिकवण यांच्या मस्तीतच भरलेली, त्याला आपण काय सांगणार आहे? तुमच्यावर जे निलंबनची कारवाई झाली आहे ते मागे घेण्याचे फेरविचार चालत आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार? झाल्यावर बोलू ना. अजून केलेले निलंबन केलेलं आहे 5 दिवसासाठी, एवढंच मला माहिती आहे. बाकी फेरविचार झाला त्याच्यानंतर त्याच्याविषयी बोलू, जर झाला तर, नाही तर काय बोलायचं. तर हे होते अंबादास दानवे. त्यांच्या म्हणणं जेव्हा फेरविचार झाला त्याच्यावर ते तर अंबादास दानवे यांनी आता नीलम गोरे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. प्रसाद लाड यांना सभागृहामध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं होतं. मात्र दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबन मागे घेतलं जाण्याची अधिक शक्यता आता वर्तवली जाते. अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोरे यांची भेट घेत त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. दरम्यान दुसरीकडे दानवे यांचं निलंबन मागे घेण्याच्या विनंतीसाठी एक बैठक देखील सुरू आहे. त्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे काही नेते देखील सहभागी आहेत. पण ते एकांगी झालेलं आहे. चला ठीक आहे, त्या विषयावर काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील तर दिलगिरी स्वतः माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. जी ज्याला गरिमा किंवा पावित्र्य शब्द म्हणता येईल हे राखण्यासाठी माझ्याकडून काही गोष्टी काही झाल्या असेल तर मी त्याचं सभागृहाच्या पावित्र्य राखण्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे. तर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकली माझ्याकडून सभागृहाचं. तर दानवेंच्या निलंबनाबाबत आता 3 वाजता निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. मात्र या संदर्भात फेरविचार व्हावा अशी विनंती अनिल परब त्याचबरोबर आता अंबादास दानवे यांनी देखील केलेली आहे आणि या संदर्भात 3 वाजता निर्णय येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. नीलम गोरे यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आता 3 वाजता या संदर्भातला निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गोरेंच्या दालनातील गटनेत्यांची बैठक आता संपलेली आहे आणि आता 3 वाजता या संदर्भात नीलम गोरे काय निर्णय देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. प्रसाद लाड यांना सभागृहामध्ये केलेली शिवीगाळ दानवे यांना चांगलीच भोवली होती.